नमस्कार, मी अनिल पुजारी, माहिती अधिकार संघर्ष समिती कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, भारतीय दलित महासंघ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, निर्भय महाराष्ट्र पार्टी कागल तालुका अध्यक्ष। महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पावसाने धुमाकाळ घातला असून अनेक शेतकऱ्यांचे नागरिकांचे बेहाल झालेले आहेत। त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील सोलापूर, जालना यासारखे जिल्हे पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। पूर परिस्थिती फार मोठी गंभीर झालेली आहे त्या ठिकाणी। त्याचाच एक प्रत्यय म्हणून कसबा सांगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी देखील सतत 3 दिवस झाले पावसाने संततधारपणा ठेवलेला आहे। बारीक बारीक पाऊस असेल ना, मुसळधार पाऊस असेल, पण तो सातत्याने चालू आहे। त्या सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे या घरांची अशी पडझड झालेली आहे। हे नुकताच थोड्या वेळापूर्वी पडलेले हे घर आहे, त्या घराचा पंचनामा असेल किंवा महाराष्ट्रातील सगळ्याच नागरिकांना या पर्जन्यवृष्टीमुळे जेवढ्या मोठे नुकसान झालेले आहे त्या नुकसानीची जबाबदारी शासनाने स्वतः घेऊन त्याची शासनाची एक जबाबदारी म्हणून तात्काळ प्रशासनाचे अधिकारी जे असतील, तलाठी असतील, बाकीचे प्रशासनीय महसूल अधिकारी असतील, त्यांनी तात्काळ या गोष्टींचा पंचनामा करून लोकांना मदत मिळण्यास प्रयत्न करावेत। आणि पर्जन्य हे सातत्याने 2-3 दिवस पुन्हा एकदा चालूच राहणार आहे असा हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे। त्यामुळे लोकांनी सावध राहावं हे मी सर्व लोकांना आवाहन करतो आणि थांबतो। धन्यवाद।